नमस्कार. टीच विथ किरण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता 10वी भूगोल पाठ क्रमांक 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी या पाठाचा आपण या व्हिडिओमध्ये स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. प्रश्न पहिला. पाठात दिलेली माहिती आकृत्या व नकाशे यांच्या आधारित तक्त्यातील माहिती भरा. खाली आपल्याला एक तक्ता दिलेला आहे आणि आपल्याला पाठामध्ये दिलेली माहिती आकृत्या व नकाशे यांच्या आधारे या तक्त्यामध्ये माहिती भरायची आहे. तर मग पाहूया कशी ती आपल्याला भरायची आहे ते. या तक्त्यामध्ये आपल्याला काही वनांचे प्रकार आणि त्याचे गुणधर्म दिलेले आहेत. आपल्याला ओळखायचे आहे ते भारतामधल्या कोणत्या प्रदेशामध्ये आहेत किंवा ब्राझीलमधल्या कोणत्या प्रदेशामध्ये आहेत. तर पहिल्यांदा आपल्याला दिलेले बघा उष्णकटिबंधीय वने आणि त्याचे गुणधर्म काय आहेत. रुंदपर्णी सदाहरित वृक्ष हे भारतामधल्या कोणत्या प्रदेशामध्ये येते किंवा ब्राझीलमधल्या कोणत्या प्रदेशामध्ये येते ते आपल्याला इथे लिहायचं आहे. चला तर मग पाहूया. उष्णकटिबंधीय वने आणि रुंदपर्णी सदाहरित वने हे भारतातील अंदमान आणि निकोबार बेटे, पश्चिम घाट, आसाम इत्यादी प्रदेशामध्ये येतात आणि ब्राझीलच्या गियाना उच्चभूमी व ॲमेझॉन नदीचे खोरे या प्रदेशामध्ये आपल्याला उष्णकटिबंधीय वने आढळतात. 2 नंबरला आहे निम वाळवंटी काटेरी वने. त्याचे गुणधर्म आपल्याला कोणते आहेत पहा. वनस्पतींची पाने आकाराने लहान आणि कमी उंचीच्या त्या वनस्पती असतात आणि भारतातील कोणत्या प्रदेशामध्ये ते आढळतात. गुजरात आणि राजस्थान या प्रदेशामध्ये. आणि ब्राझीलमधील ईशान्य भागातील पर्जन्य छायेचा प्रदेश शुष्क आवर्षण चतुष्कोन या प्रदेशामध्ये हे आपल्याला आढळतात. त्यानंतर 3 नंबरला आहे सॅव्हाना. त्याचे गुणधर्म काय आहेत. तुरळक झुडपांसारखी झाडे, तुरळक झुडपे व आवर्षण प्रतिकारक गवत हे भारतामधल्या कोणत्या प्रदेशामध्ये आढळतात. तर राजस्थानमधील वाळवंटी प्रदेशामध्ये. आणि ब्राझीलच्या उच्चभूमी या प्रदेशामध्ये सॅव्हाना वनांचा प्रकार आपल्याला आढळतो. त्यानंतर 4 नंबरला उष्णकटिबंधीय निम पानझडी वने. या वनांचे गुणधर्म काय आहे. तर मिश्र स्वरूपाच्या वनस्पती त्या असतात. ते भारताच्या पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणी आढळतात. आणि ब्राझीलमधील पॅराग्वे, प्याराना नदीच्या खोऱ्यांच्या प्रदेशामध्ये उष्णकटिबंधीय निम पानझडी वने हे आपल्याला पाहायला आढळतात. त्यानंतर 5 नंबरचा गवताळ प्रदेश. अर्जेंटिनातील पंपास प्रमाणे गवताळ प्रदेश हा त्याचा गुणधर्म आहे. तर भारतातील ते हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, आसाममधील तराई प्रदेश या प्रदेशामध्ये गवताळ प्रदेश आढळतो. आणि ब्राझीलचा अति दक्षिणेकडील प्रदेश या भागामध्ये आपल्याला गवताळ प्रदेश आढळतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. वेगळा घटक ओळखा. त्यामधील ब्राझीलमधील वन प्रकार काटेरी झुडपी वने, सदाहरित वने, हिमालयीन वने आणि पानझडी वने. यामधील वेगळा प्रकार कोणता आहे. तर ब्राझीलमधील वन प्रकार हिमालयीन वने. त्यानंतर भारताच्या संदर्भात खालील पर्यायामधील आपल्याला वेगळा घटक भारताच्या संदर्भातला शोधायचा आहे. त्यामध्ये खारफुटीची वने, भूमध्य सागरी वने, काटेरी झुडपी वने, विषुववृत्तीय वने. यामध्ये भारताच्या संदर्भात वेगळा घटक कोणता आहे. तर भूमध्य सागरी वने हा त्यामधला वेगळा प्रकार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. ब्राझीलमधील वन्य प्राणी यामधला आपल्याला वेगळा घटक ओळखायचा आहे. त्यामध्ये पर्याय आहेत बघा. ॲनाकोंडा, तामरीन, मकाऊ, सिंह. यामधील वेगळा प्रकार आपल्याला ब्राझीलमधील आहे सिंह. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. भारतीय वनस्पती यामधील आपल्याला वेगळा प्रकार शोधायचा आहे. त्यामध्ये पर्याय आहेत देवदार, अंजन, ॲर्किड व वड. यामध्ये भारतातील वनस्पती ॲर्किड हा या पर्यायामधील वेगळा प्रकार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. तिसरा. जोड्या जुळवा. यामध्ये अ गटामध्ये आणि ब गटामध्ये काही पर्याय दिलेले आहेत. तर त्याच्या योग्य जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. तर त्याच्या योग्य जोड्या अशा आहेत. सदाहरित वने यामध्ये पर्याय क्रमांक 3 पाऊ ब्रासील. त्यानंतर पानझडी वने तर त्याचा पर्याय काय आहे. साग. त्यानंतर समुद्रकाठची वने तर त्याचा पर्याय क्रमांक 1 येईन सुंदरी. त्यानंतर हिमालयीन वने तर त्याचा पर्याय क्रमांक 2 येईन पाईन. त्यानंतर काटेरी व झुडपी वने तर त्याचा पर्याय येईन खेजडी. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. चौथा. थोडक्यात उत्तरे द्या. त्यामधील ब्राझील व भारतातील नैसर्गिक वनस्पती प्रकारातील फरक सांगा. तर त्याचं उत्तर आपल्याला असं लिहायचं आहे. ब्राझील व भारतातील नैसर्गिक वन प्रकारातील फरक पुढील प्रमाणे आहे. त्यामध्ये
नंबर 1चा पॉइंट वर्षावने, तर त्याचं पुढे आपल्याला लिहायचे ब्राझील देशाच्या विषुववृत्ताजवळील उत्तर भागात वर्षभर भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश पडतो, त्यामुळे ब्राझीलच्या उत्तर भागात घनदाट व सदाहरित वर्षावने आढळतात. त्यानंतर त्यामधील दुसरा पॉइंट भारताचे स्थान विषुववृत्तापासून लांब आहे, त्यामुळे ब्राझीलमध्ये आढळणारी वर्षावने भारतात आढळत नाहीत. त्यानंतर 2 नंबरचा पॉइंट हिमालयीन वने, भारताच्या उत्तर भागात हिमालयीन पर्वत रांगा, अति उंच प्रदेशात हंगामी फुलझाडे असणारी वने, मध्यम उंचावरील प्रदेशात पाईन, देवदार, फर, स्प्रूत अशा सूचिपर्णी वृक्षांची वने व पायथ्यालगत मिश्र वने आढळतात. त्यानंतर पुढे ब्राझील देशात अति उंच व बर्फाच्छादित पर्वत आढळत नाहीत, त्यामुळे भारतात आढळणारी हिमालयीन वने ब्राझीलमध्ये आढळत नाहीत. अशा प्रकारे आपल्याला उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणी जीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा. तर त्याचं उत्तर आपल्याला असं लिहायचे नैसर्गिक वनस्पती हे तृणभक्षक प्राण्यांचे व पक्ष्यांचे खाद्य असते. तृणभक्षक प्राणी हे मांसभक्षक प्राण्यांचे खाद्य असते. त्यानंतर 2 नंबरचा पॉइंट लिहायचा आहे विशिष्ट प्रकारचे नैसर्गिक खाद्य असणाऱ्या वनस्पती ज्या प्रदेशात आढळतात त्या प्रदेशात तृणभक्षक प्राणी व पक्षी मोठ्या संख्येने आढळतात. परिणामी अशा प्रदेशात मांसभक्षक प्राणी मोठ्या संख्येने आढळतात. त्यानंतर 3 नंबरचा पॉइंट लिहायचा आहे उदाहरणार्थ ब्राझीलच्या गवताळ प्रदेशात गवतात चरणारी विविध जातींची हरणे आढळतात व हरणांची शिकार करणारे बिबटे मोठ्या संख्येत आढळतात. त्यानंतर 4 नंबरचा पॉइंट लिहायचा आहे उदाहरणार्थ भारतातील गवताळ प्रदेशात विविध प्रकारचे कीटक आढळतात व या कीटकांचे भक्षण करणारे माळढोक पक्षी आढळतात. त्यानंतर 5 नंबरचा पॉइंट असं लिहायचा आहे सर्वसाधारणपणे ज्या प्रदेशात नैसर्गिक वनस्पतींचे प्रमाण जास्त असते अशा प्रदेशात वन्य प्राणी व पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यानंतर 6 नंबरचा पॉइंट लिहायचा आहे उदाहरणार्थ ब्राझीलमधील विषुववृत्ताजवळील भागात विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. परिणामी या भागात विविध प्रजातींचे प्राणी व पक्षी आढळतात. त्यानंतर 7 नंबरचा पॉइंट लिहायचा आहे ज्या प्रदेशात नैसर्गिक वनस्पतींचे प्रमाण कमी असते अशा प्रदेशात वन्य प्राणी व पक्षी तुलनेने मर्यादित प्रमाणात आढळतात. त्यानंतर 8 नंबरचा पॉइंट लिहायचा आहे उदाहरणार्थ भारतातील वाळवंटात मर्यादित प्रमाणात वनस्पती आढळतात. परिणामी या भागात मर्यादित प्रमाणात प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याचं आपल्याला उत्तर असं लिहायचंय ब्राझीलला व भारताला पुढील पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 वाढत्या लोकसंख्येच्या निवासासाठी, इंधनासाठी व स्थलांतरित शेतीसाठी दोन्ही देशात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही देशांना निर्विकरण समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आपल्याला लिहायचा आहे दोन्ही देशांतील वाढत्या नागरीकरणामुळे प्रदूषणाच्या समस्येत वाढ झाली आहे. त्यानंतर 3 नंबरचा पॉइंट आपल्याला लिहायचा आहे वाढते प्रदूषण, निर्विकरण इत्यादी कारणामुळे दोन्ही देशात पर्यावरणीय ऱ्हासाची समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यानंतर 4 नंबरच्या पॉइंटमध्ये आपल्याला लिहायचे पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दोन्ही देशातील विविध प्रजातींच्या वनस्पती, प्राणी व पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे ब्राझील व भारतामधील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती. तर त्याचं उत्तर आपल्याला लिहायचे ब्राझील व भारतामधील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये एक पहिला पॉइंट टाकायचा आहे वाढते नागरीकरण. त्यामध्ये लिहायचे आपल्याला भारत व ब्राझील या दोन्ही देशात औद्योगिक विकासामुळे नागरी लोकसंख्येत वाढ होत आहे. या नागरीकरणामुळे अनेक नवीन शहरांचा उदय व विस्तार होत आहे. अनेक शहरांच्या विस्ताराबरोबरच तेथील सुविधा संदर्भातील नियोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. उदाहरणार्थ भारतामध्ये नवीन शहरांचा विस्तार होत असता तसेच शहरातील वाहतूक मार्गांचा विकास करण्यासाठी वृक्षतोड झाली आहे. त्यानंतर पुढील पॉइंट लिहायचा आहे आपल्याला स्थलांतरित शेती हा उदरनिर्वाह स्वरूपाचा शेती प्रकार असून त्याकरता लागणारी जमीन वृक्षतोड करून किंवा जाळून मोकळी केली जात आहे. त्यानंतर या मोकळ्या भूखंडावर काही वर्ष शेती केली जाते. तेव्हा या जमिनीचा कस घटून उत्पादन कमी होते. तेव्हा ती जागा सोडून दुसऱ्या जागी
शेतीसाठी वृक्षतोड करण्यात येते. या प्रकारच्या शेतीला ब्राझीलमध्ये रोका म्हटले जाते, तर ईशान्य भागात झूम म्हटले जाते. अशा प्रकारच्या शेती पद्धतीमुळे वारंवार जंगलतोड केल्यामुळे वनांचा ऱ्हास होत जातो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे? तर त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. पॉइंट नंबर 1 मध्ये पर्जन्यमान आणि हवामान हे वनस्पती जीवनावर परिणाम करणारे मुख्य घटक आहेत. त्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये लिहायचं आहे, भारत हा उष्ण कटिबंधीय देश असून भारतात मान्सून प्रकारचे हवामान आहे. देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत पाऊस पडतो. त्यानंतर 3 नंबरचा पॉइंट लिहायचा आहे, भारताचे एकूणच हवामान वर्षभर उष्ण असते. या नैसर्गिक स्थितीमध्ये पानझडी वृक्ष अधिक जास्त प्रकारे अनुकूलन साधतात. ज्या प्रदेशात 1000 ते 2000 मिलीमीटर दरम्यान पर्जन्यमान आहे तेथे पानझडी वृक्ष आढळतात. आणि 4 नंबरच्या पॉइंटमध्ये लिहायचं आहे, कोरड्या ऋतूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून या वनातील वृक्ष पाने गळतात. त्यामुळे भारताचे हवामान आणि पर्जन्यमान यांच्याशी जुळवून घेणाऱ्या साग, बांबू, वड, पिंपळ इत्यादी पानझडी वनस्पती येथे अधिक प्रमाणात आढळतात. याचाच अर्थ भारतात सर्वाधिक भाग पानझडी वनांनी व्यापला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भौगोलिक कारणे लिहा. त्यामधील ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट वनांनी व्यापला आहे. तर त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. पॉइंट नंबर 1 मध्ये ब्राझीलच्या उत्तर भागात ॲमेझॉन नदी वाहत असून या नदीने ब्राझीलचे सुमारे 2/3 क्षेत्र व्यापले आहे. त्यानंतर दुसऱ्या पॉइंटमध्ये लिहायचं आहे, तसेच ब्राझील देशाच्या उत्तरेकडील भागातील विषुववृत्त जाते. त्यामुळे हवामान उष्ण असते. परिणामी येथे वर्षभर पाऊस पडतो. या भागात अभिसरण प्रकारचा पाऊस पडतो. येथे हवामान वनस्पतींच्या वाढीसाठी अतिशय अनुकूल असते. त्यानंतर 3 नंबरच्या पॉइंटमध्ये लिहायचं आहे, तथापि प्रतिकूल हवामान, जास्त पर्जन्यमान, दाट वने इत्यादीमुळे मानवी वस्त्या निर्माण होण्यास मर्यादा पडतात. यामुळे ॲमेझॉन खोऱ्याच्या अंतर्गत भागात लोकसंख्येचे वितरण कमी आढळते. त्यानंतर 4 नंबरचा पॉइंट लिहायचा आहे, अशा प्रकारे ॲमेझॉन नदी वर्षभर पडणारा पाऊस, पाण्याची मुबलकता, पुरेसे सूर्यप्रकाश, उष्ण व दमट हवामान आणि दुर्गमतेमुळे मर्यादित प्रमाणातील मानवी हस्तक्षेप या सर्व कारणामुळे ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट अरण्यांनी व्यापला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. तर त्याचं उत्तर आपल्याला लिहायचे, हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असते. काही ठिकाणी तापमान 0° पेक्षाही कमी आढळते. हिमालयात उंच भागात सर्वत्र बर्फाचे थर आढळतात. त्यानंतर 2 नंबरच्या पॉइंटमध्ये कारण लिहायचे, अति थंड हवामान व बर्फाचे थर यामुळे हिमालयात वनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही. त्यानंतर 3 नंबरच्या पॉइंटमध्ये कारण लिहायचे, उन्हाळ्यात हिमालयातील तापमान तुलनेने अधिक असते व या प्रदेशातील बर्फ वितळू लागते. त्यामुळे हिमालयात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडे उगवतात, परंतु हिवाळ्यात या वनस्पतींचा नाश होतो. अशा प्रकारे हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे. त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे, ॲमेझॉन नदीचे विस्तीर्ण खोरे आणि विषुववृत्तीय उष्ण व दमट हवामान, वर्षभर पडणारा पाऊस यामुळे ब्राझीलच्या उत्तर भागात घनदाट वने आहेत. मुबलक पाणी, सुपीक जमीन यामुळे येथे जमिनीलगत वाढणाऱ्या वनस्पतीची संख्याही जास्त आहे. त्यानंतर दुसरा पॉइंट लिहायचा आहे, तसेच पॅराग्वे व तिच्या उपनद्यामुळे तयार झालेला पॅन्टानॉल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमीपैकी सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश आहे. त्यानंतर तिसऱ्या पॉइंटमध्ये लिहायचे, या प्रदेशातील प्रचंड पाऊस, उष्ण दमट हवामान, नद्यांना वारंवार येणारे पूल, दलदलीचे प्रदेश, जमिनीलगत वाढणाऱ्या वनस्पती, घनदाट अरण्याच्या प्रदेशात जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश न पोहोचणे हे सर्व घटक कृमी कीटकांच्या वाढीस पोषक ठरले आहेत. म्हणूनच ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याचं उत्तर लिहायचं आहे, भारतातील वाढत्या लोकसंख्येच्या निवासाच्या व इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. भारतातील वाढत्या निर्विकरणामुळे प्राण्यांच्या
अधिवासास धोका निर्माण झाला आहे. त्यानंतर 2 नंबरचा पॉईंट लिहायचा आहे, भारतात नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे भारतातील विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यानंतर 3 नंबरचा पॉईंट लिहायचा आहे, भारतात प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी या समस्या वाढत आहेत. भारतात झूम सारख्या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे, त्यामुळे भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी व वन संवर्धनाची गरज आहे. त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे, भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये वाढत्या निर्विकरणामुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलमध्येही नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे ब्राझीलमध्ये विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट लिहायचा आहे, भारताप्रमाणेच ब्राझील देशातही प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी यांचे प्रमाणही जास्त आहे. भारतामधल्या झूम सारख्या स्थलांतरित शेतीप्रमाणे ब्राझीलमध्ये रोक्का या स्थलांतरित शेतीसाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड करून किंवा झाडे जाळून वनांचा प्रदेश मोकळा केला जात आहे. त्यानंतर 3 नंबरचा पॉईंट लिहायचा आहे, या समस्यांमुळे भारतातील वन्य प्राण्यांच्या घटत्या संख्येप्रमाणेच ब्राझीलमधील प्राण्यांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. दोन्ही देशात प्राण्यांच्या काही जाती दुर्मिळ होत आहेत, काही प्रजाती पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे प्राण्यांच्या प्रजातींच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातून भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी व वन संवर्धनाची गरज आहे.